प्रकरण 6. ABCDE पद्धतीचा वापर नेहमी करा. यशाचा पहिला नियम आहे एकाग्रता. संपूर्ण ऊर्जा एका बिंदूवर केंद्रित करणे आणि उजवीकडे डावीकडे न बघता सरळ त्या बिंदूपर्यंत पोहोचणे. विल्यम मॅथ्यूज. काम सुरू करण्याआधी तुम्ही नियोजन आणि प्राधान्यक्रम ठरवण्याबाबत जितका जास्त विचार कराल तितकेच जास्त वेगाने महत्त्वपूर्ण कामे पूर्ण कराल. कोणतेही काम तुमच्याकरता जेवढं महत्त्वपूर्ण आणि मौल्यवान असेल तेवढंच टाळाटाळ सोडवण्यासाठी आणि त्या कामात चिकाटीने प्रयत्न करण्यासाठी जास्त प्रेरित व्हाल. अबकडई पद्धत प्राधान्यक्रम ठरवणारी दैनंदिन वापरातील प्रभावी पद्धत आहे. ही पद्धत इतकी साधी आणि प्रभावी आहे की एकाच पद्धत तुम्हाला आपल्या क्षेत्रातील सर्वात प्रभावी आणि कार्यप्रणव लोकांपैकी एक बनू शकते. कागदावर विचार करा. या पद्धतीची शक्ती म्हणजे हिचा सरळ साधेपणा. ही पद्धत कसे काम करते बघूया. तुम्हाला दुसऱ्या दिवशी जी कामे करायची आहेत त्या सर्वांची यादी करून घ्या. कागदावर विचार करा. मग पहिले काम सुरू करण्याआधी तुमच्या यादीतील प्रत्येक कामाच्या पुढे अ, ब, क, ड किंवा ई लिहा. काम खूप महत्त्वाचं आहे. ही तुम्हाला करावीच लागतील. हे एक असे काम आहे जे करण्याचे किंवा न करण्याचे सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम होतील. उदाहरणार्थ, एखाद्या प्रमुख ग्राहकाला भेटायला जाणे किंवा तुमच्या बॉसला पुढच्या बोर्ड मीटिंगसाठी लागणारा रिपोर्ट पूर्ण करणे. ही काम म्हणजे तुमच्या आयुष्यातील बेडकं आहेत. जर तुमच्याकडे एकाहून जास्त गटातील कामे आहेत तर तुम्ही या कामापुढे A1, A2, A3 इत्यादी लिहून प्राधान्यक्रम ठरवू शकता. तुमचं A1 हे काम म्हणजे तुमचा सर्वात मोठा आणि सर्वात कुरूप बेडूक. केली पाहिजेत विरुद्ध करायलाच हवीत. ब कामाचा अर्थ आहे असे काम जे तुम्ही केलं पाहिजे पण याचं फक्त क्षुल्लक परिणाम होतात. ही तुमच्या व्यावसायिक आयुष्यातील बेडकाची पिल्लं आहेत. याचा अर्थ आहे की जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर कोणी दुःखी होऊ शकतं किंवा कुणाला गैरसोयीचं होऊ शकतं. पण ही कामा एवढी महत्त्वाची अजिबात नाहीत. एखाद्या महत्त्वहीन फोनचं उत्तर देणं किंवा आपल्या ईमेल बॉक्स तपासणं ब कामाच्या श्रेणीमध्ये येतं. नियम हा आहे की जोपर्यंत तुमचं काम अर्धवट आहे तोपर्यंत तुम्ही कधीच ब काम हाती घ्यायला नको. मोठा बेडूक गिळण्याच्या तयारीत असताना तुम्ही बेडकाच्या पिल्लाच्या वाटेला कधीच जाऊ नका. काम हे आहे जर करणे चांगले आहे पण करण्याची किंवा न करण्याची काहीच परिणाम होणार नाही. कामामध्ये एखाद्या मित्राला फोन करणे, एखाद्या सहकाऱ्याबरोबर कॉफी किंवा जेवण घेणे आणि ऑफिसच्या वेळेत काही व्यक्तिगत कामे संपवणे याचा समावेश होतो. या पद्धतीची कामे तुमच्या व्यावसायिक आयुष्यावर थोडाही प्रभाव टाकत नाहीत. काम ते आहे ज्याची जबाबदारी तुम्ही इतर कोणावरही सोपवू शकता. नियम हा आहे की तुम्ही प्रत्येक काम दुसऱ्यावर टाका जे दुसरं कोणीही करू शकेल. म्हणजे तुमच्याकडे फक्त तुम्हीच करू शकत असणाऱ्या कामासाठी जास्त वेळ राहील. काम ते आहे जे तुम्ही पूर्णपणे सोडून देऊ शकता, जे सोडल्याने काहीच फरक पडणार नाही. हे काम असे असू शकते जे एका वेळी महत्त्वपूर्ण असेल पण आता त्याचं महत्त्व तुमच्या किंवा इतर कोणाशीही संबंधित नाही. बऱ्याचदा हे असं काम असतं जे तुम्ही फक्त सवयीमुळे सुरू ठेवता किंवा तुम्हाला ते करायला आवडतं. पण काम करताना तुम्ही जेवढा वेळ लावता त्याचा प्रत्येक मिनिट अशा कामापासून किंवा कृतीपासून हिरावून घेतला जातो ज्यामुळं तुमच्या आयुष्यावर खरा प्रभाव पडेल. जेव्हा तुम्ही तुमच्या यादीत अबकडई पद्धत लागू कराल तेव्हा तुम्ही पूर्णपणे सुसंघटित व्हाल आणि जास्त महत्त्वपूर्ण कामे जास्त वेगाने कराल. तत्काळ कृती करा. अबकडई पद्धत यशस्वी होण्यासाठी तुम्ही A1 हे काम ताबडतोब सुरू करू ते पूर्ण होईपर्यंत चिकाटीने प्रयत्न करायला हवेत. हे एकच महत्त्वाचे काम करीत राहा आणि त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी आपल्याला संपूर्ण इच्छाशक्तीचा वापर करा. त्या सर्वात महत्त्वपूर्ण एका कामात पूर्ण ऊर्जापणाला लावा. एक पूर्ण बेडूक गिळून घ्या आणि जोपर्यंत पूर्ण बेडूक गिळून होत नाही तोपर्यंत थांबू नका. आपल्या कामाच्या यादीविषयी विचार करणे
आणि त्याचे विश्लेषण करण्याची तुमची योग्यता आणि तुमचं एक हे काम ठरवण्याची तुमची सक्षमता सर्वोत्कृष्ट आत्मगौरव, आत्मसन्मान आणि व्यक्तिगत अभिमानाचा स्तर उंचावतो. जेव्हा तुम्ही तुमच्या महत्त्वपूर्ण काम, आपले सर्वात महत्त्वाचे बेडूक खाण्यावर लक्ष केंद्रित करण्याची सवय लावून घेता, तेव्हा तुम्ही आपल्या भोवतालच्या 2-3 लोकांच्या एकूण कामापेक्षा जास्त काम करायला लागाल. रोज सकाळी बेडूक गिळून घ्या. ताबडतोब आपल्या यादीतील कामाचे मूल्यमापन करा आणि प्रत्येक कामाच्या समोर अ, ब, क, ड किंवा ई लिहून घ्या. आपलं एक काम किंवा प्रकल्प निवडा आणि ताबडतोब कामाला लागा. स्वतःला अशी शिस्त लावा की जोपर्यंत एक काम पूर्ण होणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसरं काही करणार नाही. 2. महिन्याभरात दररोज काम सुरू करण्याआधी प्रत्येक कामाच्या किंवा प्रकल्पाच्या यादीवर या अबकडई पद्धतीचा वापर करा. एक महिन्यानंतर तुम्ही तुमच्या सर्वोच्च प्राधान्याची कामे ठरवण्याची आणि ती पूर्ण करण्याची सवय लावून घ्याल, ज्यामुळे तुमचे भविष्य उज्ज्वल होईल. प्रकरण 7. प्रमुख परिणाम क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करा. जेव्हा प्रत्येक भौतिक आणि मानसिक संसाधन एका ठिकाणी केंद्रित असते तेव्हा व्यक्तीची समस्या सोडवण्याची शक्ती अनेक पटीने वाढते. नॉर्मन विन्स्टन पील. मला नोकरीवर का ठेवलं गेलं आहे हा एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, जो तुम्ही तुमच्या करिअरमध्ये वारंवार विचारू किंवा त्याचं उत्तर देऊ शकता. बऱ्याच जणांना तर हे नीट माहिती नसतं की आपल्याला नोकरीवर का ठेवलं गेलं आहे, तुम्हाला नोकरीवर का ठेवलं गेलं आहे आणि तुमच्याकडून कोणत्या परिणामाची अपेक्षा केली जाते हे जर तुम्हाला स्पष्टपणे माहीत असेल तर उत्कृष्ट योगदान देणे, जास्त पगार मिळवणे आणि जास्त वेगाने बढती मिळवणे तुम्हाला खूप अवघड जाईल. सरळ भाषेत सांगायचं झाल्यास तुम्हाला काही विशिष्ट कामाच्या पूर्ततेसाठी नोकरीवर ठेवलं गेलं जातं. पगार त्या कामाची गुणवत्ता आणि प्रमाणाच्या मोबदल्यात मिळणारी रक्कम असते. साधारण तुमच्या कामांना 5 ते 7 प्रमुख परिणाम क्षेत्रात क्वचित असतात. क्वचित जास्त विभागले जाऊ शकते. याचा अर्थ हे परिणाम क्षेत्र जे तुम्हाला तुमच्या जबाबदाऱ्या पूर्ण करणे आणि कंपनीमध्ये जास्तीचं योगदान देण्यासाठी अनिवार्यपणे मिळवावेच लागतील. प्रमुख परिणाम क्षेत्र ते आहेत ज्यातील कामाच्या परिपूर्णतेसाठी पूर्णपणे तुम्ही जबाबदार आहात. जर तुम्ही ही कामे केली नाहीत तर ती होणारच नाहीत. प्रमुख परिणाम क्षेत्र हे असे काम असते जे तुमच्या नियंत्रणात असते. तुमच्या कामामुळे जे परिणाम मिळतात ते दुसऱ्याच्या कामासाठी कारणीभूत किंवा योगदान देत असते. प्रमुख परिणाम क्षेत्र शरीरातील अनिवार्य कामांसारखे असते, जसे रक्तदाब, हृदयगती, श्वसनाचा वेग आणि मेंदू हालचाल कार्यक्षमता. यापैकी एक जरी अनिवार्य कार्य पूर्ण न झाल्यास जसा मृत्यू ओढवतो, अगदी त्याच प्रकारे आपल्या कामातील कोणत्याही एक महत्त्वपूर्ण क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देण्यात कमी पडल्याने किंवा अपयशाने नोकरी धोक्यात येऊ शकते. व्यवस्थापन आणि विक्रीमधील 7 प्रमुख परिणाम क्षेत्र. व्यवस्थापनातील प्रमुख परिणाम क्षेत्र नियोजन, प्लॅनिंग, व्यवस्थापन, ऑर्गनायझिंग, नियुक्ती, स्टाफिंग आणि काम सोपवणे, डिलिगेटिंग, देखरेख, सुपरविजनिंग, मोजमाप, मेजरिंग आणि अहवाल तयार करणे, रिपोर्टिंग. आपल्या जबाबदाऱ्यांना यशस्वीपणे पार पाडण्यासाठी व्यवस्थापकाला या सर्व क्षेत्रात उत्कृष्ट परिणाम मिळणे आवश्यक आहे. यापैकी कोणतीही एका विभागात कमकुवत झाल्यास व्यवस्थापकाच्या यशस्वीतेचा स्तर घसरू शकतो आणि तो अपयशी होऊ शकतो. विक्रीमधील 7 प्रमुख क्षेत्र आहेत: अपेक्षा, ग्राहकांशी ताळमेळ आणि त्याचा विश्वास संपादन करणे, ग्राहकाची आवश्यकता ओळखणे, मन वळवणे, शंका समाधान करणे, विक्री करणे आणि पूर्वीच्या ग्राहकाचे संदर्भ मिळवून पुन्हा विक्री करणे. या प्रमुख योग्यतेपैकी कोणत्याही एका क्षेत्रात कमी पडल्याने विक्री कमी होऊ शकते आणि बऱ्याचदा तर सेल्समन अयशस्वी देखील होऊ शकतो. तुम्ही काहीही करीत असाल तर तुमच्याजवळ उत्कृष्ट रीतीने काम करण्याची एक विशिष्ट मूलभूत पात्रता असायला हवी. या
मागण्या सतत बदलत असतात. तुम्ही मूलभूत क्षमतांचा विकास केला गेला आहे, ज्यामुळे मुळात ती कामे करणे शक्य झाले आहे. काही महत्त्वाचे परिणाम तुमच्या कामाच्या मध्यवर्ती स्थानी असतात आणि ते नोकरीतील तुमचे यशापयश ठरवतात. ते कोणते आहेत? स्पष्टता अत्यावश्यक आहे. आपल्या कामातील प्रमुख परिणाम क्षेत्रांना ओळखणे हे सर्वोच्च योगदानाच्या दृष्टीने सुरुवातीचे पाऊल आहे. आपल्या वरिष्ठांशी त्याविषयी चर्चा करा. आपल्या सर्वात महत्त्वाच्या जबाबदारीची यादी करून घ्या. त्यानंतर खात्री करून घ्या की तुमचे वरिष्ठ तुमच्या बरोबरीचे किंवा तुमचे कनिष्ठ सहकारी या यादीनुसार काम करण्यास सहमत आहेत. उदाहरणादाखल, सेल्समनसाठी ग्राहकांची अपॉइंटमेंट मिळवणे हे प्रमुख परिणाम क्षेत्र आहे. हे कार्य पूर्ण विक्री प्रक्रियेची गुरुकिल्ली आहे. विक्री करणे हे देखील एक प्रमुख परिणाम क्षेत्र आहे. जेव्हा विक्री होते तेव्हा अनेक लोकांच्या कामाला चालना मिळते, जसं उत्पादन बनवणे, पोहोचवणे आणि सेवा देणे. एखाद्या कंपनीचा मालक किंवा व्यवस्थापकासाठी बँक लोनची जबाबदारी यशस्वीपणे घेणे हे प्रमुख परिणाम क्षेत्र असू शकते. योग्य व्यक्तीची नियुक्ती करणे आणि प्रभावीरित्या कामाचे योग्य वाटप करणे हे प्रमुख परिणाम क्षेत्र आहेत. रिसेप्शनिस्ट किंवा सहाय्यकासाठी पत्र टाईप करणे आणि फोनवर योग्य उत्तर देणे किंवा फोन कॉल्स ताबडतोब पण कुशलतेने योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचवणे ही प्रमुख परिणाम क्षेत्र आहेत. ह्या कामांना ताबडतोब आणि कौशल्याने करण्याच्या योग्यतेमुळेच बऱ्याच प्रमाणात कर्मचाऱ्यांचा पगार आणि भावी बढती या गोष्टी ठरवल्या जातात. स्वतःची श्रेणी ठरवा. आपले प्रमुख परिणाम क्षेत्र ठरवल्यानंतर तुम्ही स्वतःची श्रेणी निश्चित करायला हवी. 1 ते 10 या वाढत्या श्रेणीत, म्हणजे 1 म्हणजे सर्वात खालचे आणि 10 म्हणजे सर्वात वरचे. तुमच्या व्यवस्थापनाबरोबरच दुर्बलताही ओळखा. तुम्हाला उत्कृष्ट परिणाम कुठे मिळत आहेत आणि तुमचे योगदान कोणत्या क्षेत्रात कमी पडते. नियम: तुम्ही तुमची इतर सर्व कौशल्ये आणि क्षमता कोणत्या पातळीपर्यंत वापराव्यात हे तुमचे सर्वात कमकुवत परिणाम क्षेत्र ठरवते. हा नियम सांगतो की तुम्ही जर तुमच्या 7 पैकी 6 प्रमुख परिणाम क्षेत्रामध्ये उत्कृष्ट असाल तर 7व्या क्षेत्रात कमकुवत असणे तुम्हाला मागेच खेचत राहील आणि तुम्ही तुमच्या इतर कौशल्याच्या मदतीने काय साध्य कराल हे देखील ठरेल. हा कमकुवतपणा तुमच्या परिणामकारकतेचा आड येईल, सततच्या संघर्ष आणि विफलतेचं एक कारण बनेल. उदाहरणार्थ, काम संपवणे व्यवस्थापकासाठी एक प्रमुख परिणाम क्षेत्र आहे. ही योग्यता म्हणजे असे प्रमुख कौशल्य आहे जे व्यवस्थापकाला दुसऱ्या कर्मचाऱ्याच्या कामाचे नियंत्रण करून परिणाम मिळवण्यास समर्थ बनवते. जो व्यवस्थापक योग्य पद्धतीने दुसऱ्यावर काम सोपवत नाही, तो आपली इतर कौशल्ये देखील परिणामकारकतेच्या सर्वोच्च पातळीवर वापरू शकणार नाही. केवळ काम संपवण्याची एकमेव अयोग्यता त्याला अयशस्वी बनवू शकते. निकृष्ट दर्जाच्या कामामुळे टाळाटाळ निर्माण होते. ऑफिसमधील टाळाटाळीचे एक मुख्य कारण हे असते की जिथे कर्मचाऱ्याच्या भूतकाळातील कामाचा दर्जा निकृष्ट होता, त्या क्षेत्रातील काम आणि कृतीपासून ते दूरच राहतात. ध्येय ठरवणे आणि त्या विशेष क्षेत्रात प्रगती करण्याची योजना आखण्याऐवजी बरेच कर्मचारी त्यापासून दूर पळतात, ज्यामुळे परिस्थिती अजून बिघडत जाते. याच्या उलट सांगायचे झाल्यास, तुम्ही एखादे विशेष क्षेत्रात जितके उत्तम होत जाल ते काम करण्यासाठी तुम्ही तितकेच जास्त प्रेरित व्हाल. कमी टाळाटाळ कराल आणि काम पूर्णत्वास नेण्यासाठी तितकेच जास्त संकल्प कराल. हे खरं आहे की प्रत्येक व्यक्तीमध्येच काही बलस्थानं आणि कमकुवतपणा दोन्ही असतं. आपल्या कमकुवतपणा तर्कसंगत सिद्ध करणे, योग्य ठरवणे किंवा त्यांचा बचाव करणे सोडून द्या. त्याऐवजी तो स्पष्टपणे ओळखा. एक ध्येय ठरवा आणि त्यापैकी प्रत्येक क्षेत्रामध्ये उत्तम बनण्याची योजना आखून घ्या. जरा विचार करा, तुम्ही तुमच्या कामात उत्तम योगदान न देण्याचे एक कारण हेही असू शकते की तुमच्यामध्ये एकच अत्यावश्यक कौशल्य कमी पडत आहे. महान प्रश्न जो तुम्ही स्वतःला विचारू शकता असा एक खूप मोठा प्रश्न, असे कोणते एक कौशल्य आहे जे मी विकसित केले आणि त्यामध्ये मी उत्कृष्ट बनलो तर त्याचा माझ्या करिअरवर सर्वात चांगला परिणाम होईल. आयुष्यभर आपल्या करिअरमधील
मार्गदर्शनासाठी हा प्रश्न स्वतःला विचारत राहा. नंतर शोधण्यासाठी आपल्यात आत डोकून पहा. कदाचित तुम्हाला कोणतीही माहितीही असेल की ती कौशल्ये कोणते आहे. हा प्रश्न आपल्या वरिष्ठांना विचारा, सहकाऱ्यांना विचारा, मित्र आणि कुटुंबाला विचारा. उत्तर काहीही असो ते जाणून घेण्याचा प्रयत्न करा. मग त्या क्षेत्रात उत्कृष्ट योगदान देण्यासाठी मेहनत करा. चांगली गोष्ट ही आहे की सर्व व्यावसायिक कौशल्ये शिकवली जाऊ शकतात. जर एखादी व्यक्ती विशिष्ट क्षेत्रात उत्कृष्ट आहे तर हा त्या गोष्टीचा पुरावा आहे की तुम्ही देखील उत्कृष्ट बनू शकता. अट ही आहे की तुम्ही तसं ठरवायला हवं. टाळाटाळ सोडून जास्त वेगाने जास्त काम करण्याचा एक उत्तम मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्या प्रमुख परिणाम क्षेत्रामध्ये उत्कृष्ट बनावं. लक्षात ठेवा की खूप कमी गोष्टीच तुमच्या आयुष्य आणि करिअरसाठी इतक्या महत्त्वाच्या असतात. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. 1. आपल्या कामातील प्रमुख परिणाम क्षेत्र ओळखा. ती कोणती आहेत ती प्रमुख परिणाम क्षेत्र लिहून काढा, जी तुम्हाला उत्कृष्ट रीतीने काम करण्यासाठी आत्मसात करायलाच हवी. प्रत्येक क्षेत्रात 1 ते 10 श्रेणीत स्वतःचे स्थान ठरवा. त्यानंतर ते प्रमुख कौशल्य ओळखा जे उत्कृष्टपणे अंगीकारल्यामुळे तुम्हाला कामात सर्वात जास्त मदत मिळेल. 2. ही यादी आपल्या वरिष्ठांना दाखवा आणि त्यांच्याशी चर्चा करा. प्रामाणिक प्रतिक्रिया आणि मूल्यांकनाचा आग्रह धरा. तुम्ही तेव्हाच उत्तम बनाल जेव्हा तुम्ही इतरांच्या प्रामाणिक सल्ल्यांवर सकारात्मकपणे मोकळे मनाने विचार कराल. आपले परिणाम क्षेत्राविषयी आपल्या सहकारी किंवा कर्मचारी वर्गाशी चर्चा करा. तुमच्या जोडीदाराशी चर्चा करा. आपल्या संपूर्ण कारकिर्दीत नियमित असे विश्लेषण करण्याची सवय लावा. कधीही उत्तम बनणे सोडू नका. हा एक निर्णय देखील तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतो. प्रकरण 8. 3च्या नियमाची अंमलबजावणी करा. तुम्ही जे करू शकता ते करा. जे हाताशी आहे त्याचा वापर करा. जिथेही तुम्ही आहात तिथूनच सुरू करा. थिओडोर रूझवेल्ट. तुमची 3 मूलभूत कामेच तुमच्या व्यवसाय किंवा कंपनीसाठी सर्वात जास्त मौल्यवान असतात. या 3 प्रमुख कामांमध्ये स्पष्टपणे ओळखून त्यावर जास्त वेळ लक्ष केंद्रित करण्याचे कौशल्य तुमच्या सर्वश्रेष्ठ कार्यप्रदर्शनासाठी अत्यावश्यक आहे. याविषयी मी तुम्हाला एक खरी गोष्ट सांगतो. सन डिएगोमध्ये पहिल्यांदा दिवसभर माझे प्रशिक्षण शिबिर केल्यानंतर 3 महिन्यांनी सिन्थिया नावाच्या मुलीने उभे राहून समूहाला सांगितले, जेव्हा मी 3 महिन्यापूर्वी इथे आले होते तेव्हा तुम्ही मला हे शिकवण्याचे कबूल केले होते की मी 12 महिन्यांमध्येच माझी मिळकत आणि रिकाम्या वेळेला दुप्पट कसे करू शकेल. हे अगदीच अशक्य वाटत होते आणि तरीही मी तुमच्या बोलण्यातील तथ्य पडताळू इच्छित होते. पहिल्या दिवशी तुम्ही मला सांगितले की आठवड्यात किंवा महिन्यात कराव्या लागणाऱ्या प्रत्येक कामाची यादी करून घ्या. माझी जबाबदारी असलेल्या 17 कामाची मी यादी केली. माझी समस्या ही होती की मी कामाच्या ओझ्याने पूर्णपणे दबून गेले होते. मी आठवड्यातील 6 दिवस ऑफिसमध्ये 10-12 तास काम करायचे आणि माझ्याजवळ माझा नवरा आणि 2 छोट्या मुलांसाठी थोडाही वेळ नसायचा. पण मला यातून कोणताच मार्ग दिसत नव्हता. मी वेगाने प्रगती करण्याचे एक हायटेक कंपनीमध्ये 8 वर्षापासून काम करत होते. माझ्यासमोर नेहमीच कामाचा डोंगर असायचा, पण वेळ नेहमीच कमी पडायचा. पूर्ण दिवसभरात एक. मी पुढे सांगू लागली, जेव्हा मी यादी केली तेव्हा तुम्ही मला हा प्रश्न विचारायला लावला, जर तुम्हाला या यादीतील कामापैकी पूर्ण दिवसभरात फक्त एकच काम करू शकता तर कोणते काम तुमच्या कंपनीसाठी सर्वात जास्त मौल्यवान असेल. मी ते काम सहज शोधेल आणि त्याच्या क्रमांकावर वर्तुळ केलं. मग तुम्ही विचारलं, जर तुमच्या प्रमुख कामाच्या यादीत फक्त अजून एक काम करू शकला तर ते दुसरं कोणतं असेल जे तुमच्या कंपनीसाठी सर्वात जास्त मौल्यवान आहे. जेव्हा मी माझे दुसरे सर्वात महत्त्वपूर्ण काम
ओळखले तेव्हा तुम्ही मला तिसऱ्या सर्वात महत्त्वपूर्ण कामाविषयी हाच प्रश्न विचारला. मग तुम्ही मला असे काही सांगितले ज्यामुळे मला त्यावेळी धक्काच बसला. तुम्ही सांगितले की एखादी व्यक्ती आपल्या कंपनीमध्ये जे योगदान देते त्याचा 90% भाग तिच्याद्वारे केल्या जाणाऱ्या 3 प्रमुख कामातून दिला जातो, मग ते कोणतेही असो. तुम्ही बाकी जी काही कामे करता ती सहाय्यकारी किंवा पूरक कामाच्या श्रेणीत येतात, जी कदाचित दुसऱ्यांवर सोपवली जाऊ शकतात, कमी केली जाऊ शकतात, बाहेरून घेतली जाऊ शकतात किंवा सोडूनही देता येतात. ताबडतोब कामाला लागा. सिन्थिया पुढे म्हणाली, यानंतर मला जाणीव झाली की हीच ती 3 कामे आहेत ज्याद्वारे मी माझ्या कंपनीला सर्वात मौल्यवान योगदान देते. सोमवारी सकाळी 10 वाजता मी माझ्या साहेबांकडे गेले आणि त्यांना माझ्या या शोधाविषयी सांगितले. मी त्यांना सांगितले की 3 प्रमुख कामाशिवाय बाकी उरलेली कामे दुसऱ्यावर सोपवण्यात किंवा बाहेरून करून घेण्यात मला त्यांची मदत पाहिजे. मी म्हणाले, मी जर दिवसभर हीच 3 कामे केली तर कंपनीसाठी माझे योगदान दुप्पट करू शकेल. त्यानंतर मी साहेबांना म्हणाले की जर मी माझे योगदान दुप्पट करू शकले तर मला पगारही दुप्पट हवा असेल. सिन्थिया म्हणाली, माझे वरिष्ठ अगदी शांत राहिले. त्यांनी माझ्या प्रमुख कामाची यादी पाहिली, मग माझ्याकडे बघितले, परत यादीकडे पाहिले आणि म्हणाले, ठीक आहे. त्यांच्या मागच्या घड्याळात त्यावेळी 10:21 झाली होती. मी म्हणाले, तुम्ही बरोबर सांगितलं. कंपनीसाठी तुम्ही हीच सर्वात महत्त्वाची आणि सर्वांपेक्षा चांगली कामे करता. बाकी छोटी छोटी काम पुन्हा दुसऱ्यांवर सोपवली किंवा त्यांची संख्या कमी करण्यात मी तुमची मदत करेन. म्हणजे तुम्ही या 3 कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देऊ शकता आणि जर तुम्ही तुमचं योगदान दुप्पट करू शकलात तर मी तुमचा पगारही दुप्पट करेन. तुमचं आयुष्य बदलून टाका. सिन्थिया आपली गोष्ट संपविताना म्हणाली, त्यांनी खरोखर तसंच केलं. मी माझे वचन पाळलं आणि मग त्यांनीही त्यांचे वचन पाळलं. त्यांनी माझी छोटी कामे इतरांवर सोपवली, ज्यामुळे मी माझ्या महत्त्वाच्या 3 कामावर लक्ष केंद्रित करू शकले. याचा परिणाम हा झाला की मी पुढच्या 3 दिवसातच माझे योगदान दुप्पट करू शकले आणि त्यांनीही माझा पगार दुप्पट केला. मी 8 वर्षापासून खूप कष्टाने काम करीत होते, पण माझा पगार जिथल्या तिथे होता. पण गमतीचा भाग हा होता की 3 महत्त्वाची कामे करून माझा पगार तर वाढलाच, पण रोज मी 10-12 तासाऐवजी आता फक्त 8 ते 5 पर्यंतच काम करते. आता मी माझ्या कुटुंबियांना वेळ देऊ शकते, तसेच आम्ही सुट्टीचाही चांगला उपयोग घेऊ शकतो. माझ्या प्रमुख कामावर लक्ष केंद्रित केल्यामुळे माझे आयुष्यच बदलून टाकले. कामकाजातील कदाचित सर्वात महत्त्वाचा शब्द योगदान. तुम्हाला मिळणारे पुरस्कार, मग ते आर्थिक असो वा भावनात्मक, ते नेहमीच तुमच्या योगदानाच्या मोलाच्या आणि त्यांच्या परिणामाच्या प्रत्यक्ष प्रमाणावर अवलंबून असतात. तुम्ही तुमचे पुरस्कार वाढवू इच्छिता तर तुम्ही तुमच्या कामाचे मूल्य वाढवण्यावर लक्ष केंद्रित करायला हवे. तुम्ही तुमच्या कंपनीत जास्त योगदान देण्यासाठी स्वतःला झोकून द्यायला हवे आणि हे लक्षात ठेवा की 3 प्रमुख कामे नेहमी सर्वात जास्त योगदान देतात. त्वरित यादी पद्धत. आम्ही आमच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुरुवातीलाच सर्वांकडून एक अभ्यास करून घेतो. आम्ही त्यांना एक कागद देऊन सांगतो, 30 सेकंदात तुमच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचे ध्येय लिहा. आम्हाला हे कळले की जेव्हा लोकांकडे सर्वात महत्त्वपूर्ण ध्येय लिहिण्यासाठी फक्त 30 सेकंदच असतात तेव्हाही त्यांची उत्तरे तेवढीच अचूक असतात जेवढी की 30 मिनिटे किंवा 3 तास दिल्यावर मिळाली असती. त्यांचे अचेतन मन वेगाने सक्रिय होते आणि 3 सर्वात महत्त्वपूर्ण ध्येय त्यांच्या मनातून कागदावर उतरतात. हे केल्यानंतर बरेच लोक आश्चर्यचकित होतात. 80% अधिक लोकांची सारखीच 3 ध्येय असतात. पहिलं आर्थिक आणि करिअर संबंधी ध्येय, दुसरं कौटुंबिक किंवा वैयक्तिक नात्यातील ध्येय आणि तिसरं आरोग्य आणि स्वास्थ्यविषयक ध्येय. हे असेच असायलाही देखील हवे की आयुष्यातील सर्वात महत्त्वाची क्षेत्र आहेत. या 3 क्षेत्रात स्वतःचे 1 किंवा 10 श्रेणीत स्थान निश्चित
केल्याने लगेच कळेल की तुम्ही आयुष्यात कुठे चांगले योगदान देत आहात आणि कुठे सुधारण्याची गरज आहे. तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. तुमच्या जोडीदार किंवा मुलांनाही हा अभ्यास करायला सांगा. उत्तरे बघून तुमचे डोळे उघडतील. नंतर आमच्या प्रशिक्षण शिबिरात याचा विस्तार करून आम्ही खालील प्रश्न विचारतो. सध्या तुमचे व्यवसाय किंवा करिअर संबंधी 3 सर्वात महत्त्वपूर्ण ध्येय कोणती आहेत? कौटुंबिक किंवा संबंधीची ध्येय. 3 आर्थिक ध्येय. 4 आरोग्यविषयक ध्येय. 5 व्यक्तिगत किंवा व्यावसायिक विकासाचे ध्येय. 6 तुमचे सर्वात महत्त्वपूर्ण 3 सामाजिक आणि सामुदायिक ध्येय कोणती आहेत? 7 यावेळी आयुष्यात तुमच्या 3 सर्वात मोठ्या समस्या किंवा चिंता कोणत्या आहेत? जेव्हा तुम्ही 30 सेकंद किंवा त्यापेक्षाही कमी वेळेत यापैकी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी स्वतःला बंधन घालता, तेव्हा तुम्हाला मिळालेल्या उत्तरांनी तुम्ही आश्चर्यचकित होता. तुमची उत्तरे काहीही असोत, साधारणतः ते सध्याच्या आयुष्यात तुमच्या वास्तविक स्थितीचे अचूक चित्रण करतील. हे उत्तरे सांगतील की तुमच्यासाठी खरोखरच काय महत्त्वाचं आहे. ध्येय आणि प्राधान्यक्रम ठरवताना, आपले आयुष्य व्यवस्थित करताना, वेळेस एकच कामावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करताना आणि आपले सर्वात महत्त्वाचे काम पूर्ण करण्यासाठी स्वतःला शिस्तबद्ध करताना कधीही विसरू नका की तुमचे ध्येय हे सुखद आणि स्वस्थ दीर्घायू जीवन जगणे आहे. वेळ व्यवस्थापन ध्येय नाही, साधन आहे. वेळेचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य शिकण्यामागील विशेष उद्देश हा आहे की तुम्हाला तुमच्या कामातील खऱ्याच महत्त्वपूर्ण असलेल्या गोष्टींना पूर्ण करता यावे आणि आपल्या वैयक्तिक जीवनात काही गोष्टींसाठी जास्तीत जास्त वेळ काढता यावा, ज्या गोष्टीमुळे तुम्हाला सर्वात जास्त आनंद आणि समाधान मिळते. आयुष्यात 85% सुख इतरांसोबतचे सुखद संबंधातून मिळते, विशेषत्वाने जवळचे लोक आणि कौटुंबिक व्यक्तीकडून, ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता आणि जे तुमच्यावर प्रेम करतात. हा तुमच्या नातेसंबंधांचा गुणवत्ता ठरवणारा महत्त्वाचा निर्धारक आहे. वेळ व्यवस्थापन, बेडूक गिळणे आणि कमी वेळेत जास्त मिळवण्याचा हेतूच हा आहे की तुमच्या आवडत्या व्यक्तीचे जास्त वेळ देता यावा. त्या गोष्टी तुम्ही करू शकता ज्या केल्याने तुम्हाला जीवनात सर्वात जास्त सुख मिळते. नियम. कार्यालयामधील वेळेची गुणवत्ता महत्त्वाची असते, तर घरी दिलेल्या वेळेचे प्रमाण महत्त्वाचे असते. कार्यस्थळी प्रत्येक क्षणी काम करा. आयुष्यात संतुलन राखण्यासाठी तुम्हाला हा संकल्प करायला हवा की तुम्ही जितका वेळ काम कराल, खरोखरच काम करा. जेव्हा काम करायला जाल तेव्हा आपले डोके जागेवर ठेवून पूर्ण वेळ काम करा. थोडं लवकर काम सुरू करा, थोडा जास्त वेळ काम करा आणि थोडी जास्त मेहनत घ्या. वेळ वाया घालवू नका. सहकार्याशी गप्पा मारण्यात घालवलेला प्रत्येक क्षण त्या कामापासून चोरला जातो जो तुम्हाला तुमची नोकरी टिकवण्यासाठी द्यावा लागतो. यापेक्षाही वाईट गोष्ट म्हणजे तुम्ही कार्यालयात जो वेळ वाया घालता तेवढा वेळ बऱ्याचदा तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून हिरावून घेतला जातो. कारण आपले काम पूर्ण करण्यासाठी तुम्हाला एकतर कार्यालयात जास्त वेळ थांबावे लागेल किंवा घरी काम आणून पूर्ण करावे लागेल. दिवसभरात प्रभावी आणि कार्यकुशलतेने काम न केल्यामुळे तुम्ही तुमच्यासाठी अनावश्यक तणाव निर्माण करता. अशा प्रकारे तुम्ही तुमच्या कुटुंबातील व्यक्तींना त्या श्रेष्ठ व्यक्तीपासून वंचित ठेवता जे तुम्ही बनू शकता. एक छोट्या मुलीचा प्रसंग आहे जी आपल्या आईला विचारते, आई, बाबा रोज रात्री घरी येतात तेव्हा त्यांची बॅग कामाने भरलेली का असते आणि ते सर्वांना वेळ का देत नाहीत? आई सहानुभूतीच्या सुरात उत्तर देते, हे बघ बेटा, तुला समजायला हवे. बाबा त्यांचे काम कार्यालयात संपू शकत नाही, म्हणून त्यांना काम घरी घेऊन पूर्ण करावे लागते. छोटी मुलगी विचारते, असे आहे तर मग त्यांना गतिमंद वर्गात का नाही पाठवत? संतुलन ऐच्छिक नाही. प्राचीन ग्रीक म्हण होती, सर्व गोष्टी संयम हवा. तुम्हाला तुमच्या कामकाजी आणि वैयक्तिक जीवनामध्ये संतुलन साधण्याची गरज आहे. तुम्ही
कामाचा प्राधान्यक्रम ठरवणे आणि आपल्या सर्वात महत्त्वपूर्ण कामांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. याबरोबरच तुम्हाला या सत्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही की कार्यकुशलतेने काम करण्याचे ठोस कारण हे आहे की तुम्हाला घरी तुमच्या कुटुंबाबरोबर आयुष्यातील उच्च दर्जाचा आनंद घेता यावा. अनेकदा मला लोक विचारतात, मी माझ्या कामाचा आणि वैयक्तिक जीवनात संतुलन कसे मिळवू शकतो? मी उलट प्रश्न विचारतो, ताणलेल्या दोरीवर चालणारी व्यक्ती किती वेळ संतुलन कायम ठेवते? काही क्षण विचार केल्यानंतर हे जवळपास नेहमीच हे उत्तर देतात. दरवेळा मी सांगतो, कामकाज आणि कौटुंबिक जीवनातही हेच होतं. तुम्ही हे काम नेहमीच करावं लागतं. अशी वेळ कधीच येत नाही की जेव्हा तुम्ही ते परिपूर्णतेने साधले आहे असे म्हणता येईल. तुम्हाला यावर कायम मेहनत करावीच लागते. तुमचे ध्येय आपल्या कामकाजात सर्वश्रेष्ठ योगदान देणे हे असले पाहिजे. जास्तीत जास्त काम करणे आणि आपल्या करिअरमध्ये पुरस्काराचा सर्वोच्च संभवित स्तरावर पोहोचवणे. पण त्यावेळी तुम्ही वाटेवर उमललेल्या फुलाचा सुवासही उपभोगायला हवा. तुम्ही ज्यासाठी एवढी कठोर मेहनत करता त्या प्रमुख कारणाकडे कधीही दुर्लक्ष करू नका. हे कधीच विसरू नका की तुम्ही इतकी कठोर श्रम का करीत आहेत. त्यामागची खरी कारणे लोकांना आणि तुम्ही जे वेळ देत आहात त्यांना खूप काही साधायचा निर्धार तुम्ही केला आहे हे समजून घ्या. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्याबरोबर जितका जास्त वेळ घालवाल तितकंच जास्त आनंदी राहाल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आपल्या कार्यालय किंवा कामाच्या ठिकाणी करण्याची 3 सर्वात महत्त्वाची कामे निवडा. स्वतःला विचारा, जर मी पूर्ण दिवसभरात फक्त एकच काम करू शकलो तर ते कोणते काम असेल जे माझ्या करिअरमध्ये सर्वात जास्त मौल्यवान योगदान देऊ शकते? हाच अभ्यास अजून 2 वेळा करा. आपली 3 मोठी काम ओळखल्यानंतर दिवसभर त्यावरच एकाग्र होऊन काम करा. 2. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रात सर्वात महत्त्वपूर्ण 3 ध्येय निवडा. त्यांना प्राधान्यक्रम आधारे व्यवस्थित करून घ्या. त्यांना मिळवण्यासाठी योजना आखा आणि दररोज आपल्या योजनांवर काम करा. येत्या काळात तुम्ही तितके जास्त मिळवाल ते बघून तुम्ही स्वतःच आश्चर्यचकित व्हाल. प्रकरण 9. सुरू करण्याआधीच पूर्ण तयारी करून घ्या. तुमच्या क्षमतेची पातळी किती असली तरी काही फरक पडत नाही. तुमच्यात इतके सुप्त सामर्थ्य असते की तुम्ही आयुष्यभर याचा विकास करू शकता. जेम्स टी. मकाय. टाळाटाळ सोडून जास्त वेगाने जास्त काम करण्याची एक खूप चांगली पद्धत ही आहे की सुरू करण्याआधी प्रत्येक गरजेची वस्तू तुमच्याजवळ तयार ठेवा. जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार असता तेव्हा तुम्ही गोळ्यांनी भरलेली बंदुकीसारखे किंवा चढलेल्या बाणासारखे असता. असे केल्याने येणाऱ्या काही महिन्यात, वर्षात तुम्ही इतके जास्त मिळवाल की स्वतःच थक्क व्हाल. आपले सर्वोच्च मौल्यवान काम सुरू करण्यासाठी तुम्ही स्वतःला फक्त एक छोटीसा मानसिक धक्का देण्याची गरज असते. हे स्वयंपाकाआधी तयारी करण्यासारखं असतं. जसं एक मोठा बेडूक शिजवणं. तुम्ही सर्व कच्चे मसाले ओट्यावर स्वतःसमोर ठेवता आणि नंतर स्वयंपाक बनवणे सुरू करता. एक वेळी एक पायरी ओलांडता. काम सुरू करण्याआधी आपल्या टेबलाची किंवा आपल्या कामाच्या जागेची स्वच्छता करून घ्या. म्हणजे तुमच्यासमोर फक्त एकच काम राहील. गरज पडल्यास प्रत्येक वस्तू फरशीवर किंवा आपल्या मागच्या टेबलावर ठेवून द्या. ती संपूर्ण माहिती, अहवाल, विस्तृत तपशील, कागद आणि कामाचे साहित्य एकत्र करून घ्या ज्याची गरज तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी पडेल. वस्तू आपल्या हाताशी ठेवा म्हणजे त्या घेण्यासाठी तुम्हाला जास्त उठबैस किंवा हालचाल करावी लागणार नाही. याची खात्री करून घ्या की तुमच्याजवळ लिहिण्याचे सर्व साहित्य, कम्प्युटर, डिस्क, ॲक्सेस कोड, ईमेल ॲड्रेस आणि प्रत्येक गोष्ट आहे ज्याची गरज काम सुरू किंवा पूर्ण करण्यासाठी तुम्हाला पडेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी आरामदायी, आकर्षक आणि खूप वेळ काम करण्यासाठी योग्य बनवा. विशेष करून हे आवर्जून पहा की तुमची खुर्ची आरामदायी आहे ना, जी तुमच्या पाठीला आधार देईल आणि तुमचे पाय फरशीवर सहज टेकवता येतील.
आरामदायी कार्यस्थळ तयार करा. सर्वात उत्पादक लोक वेळ काढून कामाच्या ठिकाणी असे बनवून घेतात जिथे वेळ घालवण्यात मजा येईल. काम सुरू करण्याआधी तुमच्या कामाची जागा जितकी साफ असेल तेवढंच तुमच्यासाठी काम सुरू करणे आणि ते सातत्याने करत राहणे सोपे होऊन जाईल. टाळाटाळ सोडण्याची, बेडूक गिळण्याची एक उत्तम पद्धत ही आहे की तुम्ही ती प्रत्येक गोष्ट पहिल्यापासून तयार करून घ्या ज्याची गरज तुम्हाला काम पूर्ण करण्यासाठी पडेल. जेव्हा प्रत्येक गोष्ट व्यवस्थितपणे आणि क्रमाने उपलब्ध असेल तेव्हा तुमच्यामध्ये जास्त आत्मविश्वास असतो आणि यशाची शक्यता तितकीच जास्त असते. काम सुरू करून टाका. हे खूप आश्चर्याची गोष्ट आहे की कितीतरी पुस्तके कधीच लिहिली गेली नाहीत, कितीतरी पदव्या कधीच मिळवल्या नाहीत, जीवन बदलणारी कितीतरी कामे कधीच सुरू झाली नाहीत, कारण लोकांनी काम सुरू करण्याआधी प्रत्येक गोष्टीची तयारी करण्याचे पहिले पाऊलच उचललेले नसते. लॉस एंजिल्समध्ये संपूर्ण अमेरिकेतून असे लोक येतात जे चित्रपटाची उत्तम पटकथा लिहून तिला एखाद्या स्टुडिओमध्ये विकण्याचे स्वप्न बघतात. लोकप्रिय पटकथा लिहिणे आणि विकण्याचे स्वप्न बघणे ते लॉस एंजिल्समध्ये राहू लागतात आणि अनेक वर्षापर्यंत हलक्या दर्जाची कामे करतात. लॉस एंजिल्समध्ये टाइम्सने एकदा एका पत्रकाराला बिल्शायर बुलेवर्डला पाठवून रस्त्यावरून जाणाऱ्याची मुलाखत घ्यायला सांगितले. लोकांजवळ गेल्यावर तो त्यांना फक्त एक प्रश्न विचारायचा, तुमच्या पटकथेचं काय झालं? 4 पैकी 3 जण उत्तर द्यायचे, जवळपास पूर्णच झाली आहे. दुःखद सत्य हे आहे की जवळपास पूर्णचा अर्थ कदाचित हा होता की अजूनही सुरूही नाही झाली. तुमच्या बाबतीत असे होऊ देऊ नका. आपल्या स्वप्नाच्या दिशेने गतिमान व्हा. जेव्हा तुमची तयारी पूर्ण होईल तेव्हा ते खूप गरजेचे आहे की तुम्ही ताबडतोब आपल्या ध्येयाच्या दिशेने गतिमान व्हावे. सुरुवात करा. कोणतेही काम असो पण ते सुरू करा. माझा पहिला नियम आहे, 80% योग्य काम करून घ्या आणि मग नंतर चुका दुरुस्त करून त्याला पूर्णपणे योग्य करा. याला ध्वजारोहणाच्या खांबावर चढवा आणि बघा की कोणी सलामी देत आहे का. पहिल्यांदा आणि सुरुवातीच्या काळात परिपूर्णतेची अपेक्षा करू नका. सर्व काही पूर्णपणे योग्य करण्याआधी अनेकदा अपयश झेलण्यासाठी तयार राहा. यशाच्या मार्गावर आपल्याला ज्या सर्वात मोठ्या शत्रूंशी लढावं लागतं ते योग्यतेचे आणि संधीचा अभाव हे नसून अपयश आणि अस्वीकृतीची भीती हे आहेत. त्यातून निर्माण झालेल्या शंका आपल्याला त्रास देतात आणि आपली भीती घालवण्याचा एकमेव उपाय हाच आहे जो इमर्शनने सांगितला आहे. ज्या कामाला तुम्ही घाबरता ते करून टाका. मग भीतीचा मृत्यू ठरलेलाच आहे. महान हॉकी खेळाडू वेन ग्रेटजीने एकदा म्हटलं होतं, तुम्ही 100% ते शॉट चुकता जे तुम्ही फटकारीतच नाही. एकदा तुमची तयारी पूर्ण झाल्यानंतर पहिलं पाऊल उचलण्याची हिंमत करा. मग तर प्रत्येक गोष्ट आपोआप व्हायला लागेल. तुम्हाला ज्या हिमतीची गरज आहे त्याला विकसित करण्याचा मार्ग सोपा आहे. अशा प्रकारे काम करा जसं काही तुमच्यामध्ये आधीपासूनच हिंमत आहेच. पहिलं पाऊल उचला. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट समोर घेऊन बसता आणि सुरू करण्यासाठी तयार होता तेव्हा अत्यंत यशस्वी व्यक्तीची देहबोली वापरा. ताठ बसा, समोर वाका आणि खुर्चीच्या पाठीला टेकू नका. स्वतःला अशा मुद्रेत ठेवा जसं की तुम्ही कार्यकुशल, प्रभावी, उत्तम काम करणारी व्यक्ती आहात. मग पहिलं काम हाती घ्या आणि स्वतःला म्हणा, आता जोमाने कामाला लागूया. आणि त्यानंतर त्या कामात स्वतःला झोकून घ्या. एकदा सुरू केल्यानंतर ते काम संपेपर्यंत त्याच्याच मागे राहा. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. एक घरी किंवा कार्यालयात आपले टेबल किंवा केबिन नीट बघा. स्वतःला विचारा, अशा वातावरणात कशा प्रकारची व्यक्ती काम करते. तुमच्या कामाचे वातावरण जितके स्वच्छ, टापटीप असेल तुम्ही तेवढेच जास्त सकारात्मक, उत्पादक आणि आत्मविश्वासू असाल. 2.
आजच आपल्या टेबलाची आणि केबिनची संपूर्ण स्वच्छता करण्याचा संकल्प करा. म्हणजे तुम्ही जेव्हा काम करायला बसाल तेव्हा आपण सक्षम, कार्यकुशल आणि पुढे जाण्यासाठी सज्ज आहोत असे वाटेल. प्रकरण 10. एका वेळी तेलाच्या एका पिपापर्यंत पोहोचा. ज्या लोकांमध्ये तुलनात्मकरित्या कमी शक्ती असते तेही खूप काही मिळवू शकतात, पण अट आहे की त्यांनी स्वतःला पूर्णपणे झोकून द्यावे आणि न थकता एका वेळी एकच काम करत राहावे. सॅम्युअल स्माइल्स. खूप जुनी म्हण आहे, फ्लाइंगचा विचार केल्यास अवघड वाटते, पण इंचाचा विचार केल्यास एकदम सोपं होऊन जातं. समस्येच्या समूहाकडे पाहिल्यास त्या खूप आहेत असं भासेल, पण एक एक करून बघाल तर सोडवणं खूप सोपं वाटेल. इंचाने त्या सोप्या आहेत. टाळाटाळ सोडण्याचा एक चांगला मार्ग हा आहे की तुम्ही तुमच्यासमोरील मोठ्या कामावरील लक्ष काढून घ्या आणि तुम्ही जे करू शकता अशा एका छोट्याशा भागावर लक्ष केंद्रित करा. एक मोठा बेडूक गिळण्याचा एक उत्तम मार्ग आहे एक वेळी एक घास खाणे. लो झूने लिहिले होते, हजारो मैलाची यात्रा ही एका पावलाने सुरू होते. ही टाळाटाळ सोडण्याची आणि जास्त वेगाने जास्त काम करण्याची गुरुकिल्ली आहे. मोठे वाळवंट पार करणे. काही वर्षापूर्वी मी एका जुन्या लँड रोवरमध्ये सहारा वाळवंटाचे मुख्य असलेले तेन जराफ्ट पार केले, जे सध्या अल्जेरियामध्ये येते. तेव्हा फ्रेंच लोक अनेक वर्षापूर्वीच तिथून निघून गेले होते आणि तिथले मूळचे इंधन टाकणारे स्टेशन रिकामे होऊन बंद पडले होते. वाळवंट जवळपास 500 मैल पसरलेले होते आणि त्याला पाणी, जेवण, गवत काय, पण अगदी माशीही नव्हती. ते अगदी सपाट पसरले होते, एखाद्या पसरट रुंद पिवळ्या पार्किंगच्या जागेसारखे आणि सर्व दिशेने क्षितिजपर्यंत पसरलेले. मागील वर्षामध्ये सहाराच्या या वाळवंटाला पार करताना 1300 लोक मृत्युमुखी पडले होते. बऱ्याचदा उडणाऱ्या वाळूचे वादळ वाळवंट पार करण्याची मार्गातील अडसर ठरायचे, त्यामुळे यात्रेकरू रात्री रस्ता भटकून जायचे आणि परत जिवंत भेटायचे नाहीत. शिवाय त्या जागेवरून काही सेकंदात चिन्ह नव्हे. त्या कमतरतेचे दूर करण्यासाठी फ्रेंचांनी एक उत्तम काम केले. त्यांनी दर 5 किलोमीटरच्या अंतरावर 55 गॅलनच्या तेलाचे काळे पिपे ठेवून दिले, जे पृथ्वीच्या वक्रतेने बनणाऱ्या क्षितिजापासून नेमके अंतर होते. या कारणाने दिवसा आपल्याला तेलाचे 2 पिप दिसत होते, पण आपण नुकताच पार केलेले आणि दुसरे 5 किलोमीटरवर पुढे असलेले आपल्याला योग्य दिशेने चालण्यासाठी फक्त एवढ्याचीच गरज होती. आपल्याला तर फक्त तेलाच्या एका पुढच्या पिपापर्यंत पोहोचायचे होते. त्याचा परिणाम असा झाला की आपण जगातल्या सर्वात मोठे वाळवंट फक्त एक वेळी तेलाचं एक पीप करून पार करू शकतो. एक वेळी एकच पाऊल. आपल्या आयुष्यातील सर्वात मोठं कामही तुम्ही याच पद्धतीने करू शकता. फक्त एक वेळी एक पाऊल टाकण्यासाठी स्वतःला पूर्णपणे शिस्तबद्ध करून घ्या. तुमचे काम तितक्या दूरपर्यंत पोहोचायचे आहे जितक्या दूरपर्यंत तुम्ही बघू शकता. यानंतर जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल तेव्हा तुम्ही अजून दूरवरचे बघू शकाल. मोठे काम करण्यासाठी तुमच्यामध्ये हा दृढ विश्वास आणि श्रद्धा असायला हवी की तुमचे पुढचं पाऊल लवकरच तुमच्यासाठी समोर स्पष्ट होईल. हा अद्भुत सल्ला लक्षात ठेवा. उडी मारा, जाळे दिसू लागेल. महान जीवन किंवा करिअर. एका वेळी एक काम वेगाने आणि चांगल्या तऱ्हेने पूर्ण करू आणि त्यानंतर पुढच्या कामाकडे वळूनच आकाराला येते. दरवर्षी दर महिन्याला थोडे थोडे पैसे वाचून आर्थिक स्वातंत्र्य मिळवता येते. स्वस्त आणि सरदर्दीने ध्येय. अनेक महिन्यापर्यंत प्रत्येक दिवशी फक्त थोडे थोडे कमी खाऊ आणि थोडा जास्त व्यायाम करून मिळवता येते. तुम्ही फक्त पहिले पाऊल उचला आणि ध्येयाच्या दिशेने चालायला लागा. मग एक वेळी एक पाऊल उचला आणि तेलाचं एक पिंपावर लक्ष केंद्रित करा. अशा प्रकारे तुम्ही टाळाटाळीला दूर सारून असाधारण गोष्टी मिळवू शकता. रोज सकाळी बेडूक गिळून घ्या. आपल्या जीवनातील एखादे असे ध्येय, काम किंवा प्रकल्प निवडा
ज्यामध्ये तुम्ही टाळाटाळ करीत आहात, मग त्या सर्व पायऱ्याची यादी करा, जे केल्याने काम पूर्ण होऊ शकते. 2. आता ताबडतोब पहिले पाऊल उचला. सुरू करण्यासाठी अनेकदा तर तुम्हाला फक्त बसून यादीतील एक काम करायचे असते, मग अजून एक काम करा. याच पद्धतीने करीत राहा. शेवटी तुम्ही इतके काही मिळवाल की जे बघून तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल. प्रकरण 11. तुमची महत्त्वाची कौशल्ये वाढवा. तुमचे काम अगदी कोणतेही असो, त्यामध्ये यश मिळवायची एकमेव अचूक पद्धत म्हणजे अपेक्षेपेक्षा जास्त आणि उत्तम सेवा देणे हे असते. मॅन्डिनो. आपली कौशल्ये वाढवणे हा व्यक्तिगत उत्पादकता वाढवण्याचा सर्वात मोठा सिद्धांत आहे. उत्कृष्ट रीतीने काम करण्यासाठी तुम्हाला जे शिकण्याची गरज आहे ते शिका. तुम्ही एखाद्या खास पद्धतीने बेडकाला गिळण्यात जेवढे उत्कृष्ट व्हाल, तेवढेच त्या कामाला उत्कृष्टपणे पूर्ण करून घ्याल. अळमटळम करण्याचा एक खास कारण म्हणजे अक्षमतेची भावना, आत्मविश्वासाचा अभाव किंवा कामाच्या एखाद्या प्रमुख क्षेत्रामध्ये असमर्थता किंवा कमतरतेची भावना. फक्त एका क्षेत्रात कमकुवत किंवा पात्र नसल्याची भावना तुम्हाला कामास सुरुवात न करण्यास पुरेशी असते. त्यामुळे तुम्ही बऱ्याचदा काम सुरूच करत नाही. आपल्या प्रमुख परिणाम क्षेत्रामध्ये स्वतःच्या कौशल्यामध्ये सतत सुधारणा करीत राहा. लक्षात ठेवा, तुम्ही आज तुमच्या क्षेत्रात कितीही चांगले किंवा पुढे असाल तरी तुमचे ज्ञान आणि कौशल्य वेगाने शिळे किंवा जुने होत असते. जसे बास्केटबॉल कोच पॅट राईलने म्हटलं होतं, ज्यावेळी तुम्ही उत्कृष्ट होण्याचा प्रयत्न सोडून देता, तुमची अधोगतीकडे जाणे निश्चित होऊन जाते. शिकणे कधीच सोडू नका. वेळेच्या व्यवस्थापनाबाबत सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे तुमचे प्रमुख कामामध्ये उत्कृष्ट बनत जा. व्यक्तिगत किंवा व्यावसायिक जीवनातील वेळ वाचवण्याच्या उत्तम आणि सर्वात महत्त्वपूर्ण उपायापैकी हा एक उपाय आहे. तुम्ही एखाद्या प्रमुख कामामध्ये जितके जास्त उत्तम व्हाल, ते सुरू करण्यासाठी तेवढीच जास्त प्रेरित व्हाल. तुम्ही जितके उत्कृष्ट बनाल, तुमच्यामध्ये तेवढीच जास्त ऊर्जा आणि उत्साह असेल. जेव्हा तुम्हाला माहीत असते की तुम्ही एखादे काम चांगल्या प्रकारे करू शकता, तर तुमच्यासाठी आळमटळम सोडणे आणि जास्त वेगाने जास्त चांगले काम करणे सोपे होऊन जाईल. एका थोड्याशा माहितीचा तुकडा किंवा एक जास्तीची योग्यताच तुमच्या कार्यक्षमतेचा फरक पाडू शकते. तुमच्या सर्वात महत्त्वपूर्ण कामाची यादी करा आणि त्या क्षेत्रामध्ये स्वतःच्या योगदानाचे सातत्याने विकास कसा करायचा याची योजना बनवा. नियम. सातत्याने शिकणे हे कोणत्याही क्षेत्रातील यशाची किमान आवश्यकता आहे. एखाद्या क्षेत्रातील दुर्बलता आणि योग्यतेच्या कमतरतेमुळे मागे राहू नका. प्रत्येक गोष्ट शिकली जाऊ शकते. जे दुसरे शिकले आहेत ते तुम्ही देखील शिकू शकता. जेव्हा मी माझे पहिले पुस्तक लिहायला सुरू केले, तेव्हा मी हताश झालो होतो, कारण मी एक अक्षर लिहून शोधून फक्त टायपिंग करू शकत होतो. लवकरच मला हे कळले की जर मी 300 पानाचे पुस्तक लिहू इच्छितो तर मलाच टच टायपिंग शिकायला हवं. मग काय, मी माझ्या कम्प्युटरसाठी टच टायपिंग प्रोग्राम विकत घेतले. त्यानंतर मी 3 महिन्यापर्यंत रोज 20-30 मिनिटे अभ्यास केला. 3 महिन्यानंतर मी 40-50 शब्द प्रति मिनिट या गतीने टायपिंग करू लागलो. या जास्तीच्या योग्यतेमुळे माझे 40पेक्षा जास्त पुस्तके लिहून झाली. ही पुस्तके जगभरात प्रकाशित झाली आहेत. सर्वात चांगली गोष्ट ही आहे की जास्त उत्पादक आणि प्रभावी बनण्यासाठी तुम्हाला ज्या योग्यतेची गरज असते ती सर्वच्या सर्व शिकता येतात. गरज पडल्यास तुम्ही टच टायपिस्ट बनू शकता. तुम्ही कम्प्युटरवर प्रभुत्व मिळवू शकता. तुम्ही उत्तम तडजोड साधणारे किंवा उत्कृष्ट विक्रेते बनू शकता. तुम्ही भाषण द्यायला शिकू शकता. तुम्ही प्रभावी शैलीत लिहायला शिकू शकता. तुम्ही या सर्व योग्यता मिळवू शकता. पण अट ही आहे की तुम्ही संकल्प करा आणि तुमच्या प्राधान्यक्रमात स्थान द्या. निपुणतेची 3 पावले. सर्वप्रथम रोज कमीत कमी 1 तास आपल्या क्षेत्राविषयी अभ्यास करा. सकाळी थोडं लवकर उठून अर्धा ते 1 तास एखादे पुस्तक किंवा मासिक वाचा.
त्यातील ज्ञान मिळून तुम्ही तुमच्या कामामध्ये जास्त प्रभावी आणि उत्पादक बनू शकाल. दुसरे, तुमच्यासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या तुमच्या कौशल्यासंबंधित प्रत्येक कोर्सला किंवा सेमिनारला उपस्थित राहा. तुमच्या नोकरी किंवा व्यवस्थापनाशी संमेलन किंवा मीटिंगमध्ये भाग घ्या. सेशन्स आणि वर्कशॉपला जा. समोर बसून नोट्स घ्या. आपल्या क्षेत्रातील सर्वात ज्ञानी आणि योग्य व्यक्तीपैकी एक बनण्यासाठी कटिबद्ध व्हा. तिसरी, तुमच्या कारमध्ये ऑडिओ प्रोग्राम ऐका. साधारण एखादा कार मालक एका जागेहून दुसरीकडे जाण्यासाठी दरवर्षी 500 ते 1000 तास इतका वेळ देतो. प्रवासाच्या वेळेला शिकण्याची वेळ बनवून टाका. प्रवास करताना शैक्षणिक ऑडिओ प्रोग्राम्स ऐकल्याने देखील तुम्ही तुमच्या क्षेत्रातील सर्वात स्मार्ट, सर्वात प्रभावी, सर्वात कार्यक्षम आणि सर्वात जास्त पगार घेणाऱ्या व्यक्तीपैकी एक बनू शकता. तुम्ही जितके जास्त शिकता आणि समजून घेता तितकाच जास्त आत्मविश्वासू आणि प्रेरित होता. तुम्ही जितके उत्तम होत जाल तितकेच आपल्या क्षेत्रामध्ये पहिल्यापेक्षा जास्त काम करण्यासाठी सक्षम बनत जाता. तुम्ही जितके जास्त शिकाल तितकी जास्त काम शिकण्याची क्षमता वाढेल. ज्या प्रकारे शारीरिक व्यायाम करून तुम्ही स्वतःच्या स्नायूचा विकास करू शकता, अगदी त्याच प्रकारे मानसिक व्यायाम करून स्वतःच्या मानसिक स्नायूचा विकास करू शकता. तुम्ही कितीही पुढे जाऊ शकता किंवा किती लवकर प्रगती करू शकता याला काहीच सीमा नाही. सीमा फक्त त्याच असतील जे तुम्ही स्वतःच्या कल्पनेत ठरवता. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. एक आजची आपली प्रगती करण्याचा प्रकल्प सुरू करण्याचा निश्चय करा. आपल्या कामधंद्यातील क्षेत्रामध्ये आजीवन विद्यार्थी बना. व्यावसायिकासाठी अभ्यास कधीच संपत नाही. 2. त्या प्रमुख कौशल्यांना ओळखा ज्या उत्तम आणि जास्त वेगाने परिणाम मिळवतात, तुमची मदत करू शकतात. त्या महत्त्वाच्या क्षमता ओळखा ज्याची गरज तुम्हाला भविष्यात आपल्या क्षेत्रामध्ये पुढे जाण्यासाठी पडेल. कुठलेही असो, पण ध्येय ठरवा, योजना बनवा आणि मग त्या क्षेत्रामध्ये आपली योग्यता वाढवण्याचे काम सुरू करा. तुम्ही जे कराल त्यामध्ये सर्वश्रेष्ठ बनण्याचा निर्णय घ्या. प्रकरण 12. तुमच्यातील असामान्य प्रतिभा खुलवा. आपले काम करा. हे फक्त नेमून दिलेलेच काम करू नका, तर त्यापेक्षा थोडे अधिक मुक्त हस्ताने करा. तुमचे हे थोडेसे अधिक तुमचे एकूण कामाच्या योग्यतेएवढे असेल. ड्रीम ड्रग्स. तुम्ही असामान्य आहात. तुमच्यामध्ये अशा खास प्रतिभा आणि क्षमता आहेत ज्यामुळे तुम्ही जगातील प्रत्येक व्यक्तीपेक्षा वेगळे आहात. तुम्ही असे बेडूक गिळू शकता किंवा गिळणे शिकू शकता ज्यामध्ये तुम्ही तुमच्या व्यवसायात किंवा कंपनीमध्ये खूप महत्त्वपूर्ण बनू शकता. तुम्ही एखादे असे काम करू शकता किंवा करणे शिकू शकता जे तुम्हाला स्वतःसाठी किंवा दुसऱ्यासाठी असाधारण मौल्यवान बनेल. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ज्या क्षेत्रात अद्वितीय आहात त्या खास क्षेत्रांना ओळखावे आणि मग त्यामध्ये उत्कृष्ट, अतिउत्कृष्ट बनण्यासाठी स्वतःला वाहून घ्यावे. कमवण्याची क्षमता वाढवा. कौशल्याच्या संदर्भात तुमची सर्वात मौल्यवान संपत्ती तुमचे कमवण्याची क्षमता आहे. काम करण्याचे तुमचे कौशल्य दरवर्षी तुम्हाला लाखो रुपये देऊ शकतं. यासाठी तुम्ही फक्त तुमचे ज्ञान आणि कौशल्याचा वापर करता. हे दुसऱ्याच्या तुलनेत जास्त वेगाने आणि चांगल्या पद्धतीने विशेष बेडूक गिळण्याचे तुमचे कौशल्य आहे. तुम्ही तुमचे सर्व काही घालून बसलात तर तुमचे घर, तुमची कार, नोकरी, बँक अकाउंट तरी देखील जोपर्यंत तुमच्यामध्ये कमवण्याची योग्यता आहे तोपर्यंत तुम्ही ते सर्व परत मिळवू शकता आणि यापेक्षा जास्त कमवू शकता. आपल्या अनोख्या प्रतिभेचे आणि क्षमतेचे नियमित विश्लेषण करा. असे काय आहे जे तुम्ही खूप चांगल्या प्रकारे करता? तुम्ही कशामध्ये पारंगत आहात? तुम्ही अशा कोणत्या गोष्टी सहज आणि चांगल्या प्रकारे करू शकता जे करणे दुसऱ्यासाठी अवघड आहे? आपल्या करिअरकडे वळून बघा की आयुष्यात आणि कामात तुमच्या यशासाठी कोणती गोष्ट सर्वात जास्त कारणीभूत ठरली होती. ते सर्वात महत्त्वपूर्ण असे कोणते बेडूक आहे जे तुम्ही यापूर्वी गिळले आहेत? जे तुम्हाला आवडेल तेच करा. तुम्हाला अशा प्रकारे बनवलं गेलं आहे की तुम्ही ज्यामध्ये सर्वश्रेष्ठ असता ते काम करताना तुम्ही जास्तीत जास्त आनंदी राहता आणि अगदी आनंदी होऊ शकता. असे कोणते काम आहे जे तुम्ही खूप आनंदाने करता?
कोणते बेडूक गिळताना तुम्हाला सर्वात जास्त आनंद मिळतो? एखादे काम करताना तुम्हाला आनंद वाटतो याचा अर्थ असा होतो की त्या क्षेत्रात सर्वोत्कृष्ट बनण्याची शक्यता बीजाणू रूपात तुमच्यात आहे. जीवनात तुम्हाला एक मोठ्या जबाबदारीचा शोध लावायचा आहे की तुम्ही खरोखरच कोणत्या कामात आनंदी आहे. त्यानंतर तुम्हाला फक्त एवढेच करायचे आहे की अंतःकरणातून त्या कामाला सर्वोत्कृष्ट करण्यासाठी स्वतःला पूर्णतः झोकून द्यायचे. तुमची विविध काम आणि जबाबदाऱ्यांकडे लक्ष द्या. तुम्ही असे कोणते काम करता ज्याची लोक सर्वात जास्त स्तुती करतात? तुम्ही असे काय करता ज्याची दुसऱ्याचे काम आणि योगदानावर सर्वात जास्त चांगला परिणाम होतो? यशस्वी व्यक्ती नेहमी त्याच असतात ज्यांना हे ओळखण्यास वेळ देतात की ते कोणती काम सर्वात चांगल्या प्रकारे सर्वात जास्त आनंदाने करतात. ते शोध लावतात की त्यांच्या कोणत्या कामांमुळे त्यांच्या योगदानात खरोखरच फरक पडतो. त्यानंतर ते त्या कामावर किंवा त्या विभागावर एकाग्रतेने पूर्ण लक्ष केंद्रित करतात. आपण नेहमीच आपल्या सर्वश्रेष्ठ ऊर्जा आणि योग्यता त्या प्रमुख कामांमध्ये सुरू आणि पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित केली पाहिजे ज्यांना तुम्ही आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गुण आणि कौशल्याच्या बळावर उत्तमपणे करता आणि महत्त्वपूर्ण योगदान देता. तुम्ही प्रत्येक काम तर करू शकत नाही, पण तुम्ही ते निवडक काम नक्कीच करू शकता ज्यामध्ये तुम्ही उत्कृष्ट आहात. काही अशी कामे ज्यामुळे खरोखरच फरक पडतो. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. एक स्वतःला सतत हा महत्त्वाचा प्रश्न विचारत राहा, मी कोणते काम खरोखरच चांगले करू शकतो? मला कोणते काम सर्वात जास्त आनंद मिळवतो? भूतकाळात कोणते काम माझ्या यशासाठी सर्वात जास्त महत्त्वाचे ठरेल? जर मी एखादे काम उत्कृष्टपणे करू शकतो तर ते कोणते असेल? जर तुम्हाला लॉटरी लागली आणि तुम्हाला खूप पैसे मिळाले तर तुम्ही एखादे काम किंवा त्याचे काही भाग जास्त काळापर्यंत करण्याचा पर्याय निवडू शकता जर तुम्ही कोणते काम निवडाल. 2. आपल्या सर्वात महत्त्वपूर्ण कामांना उत्कृष्टपणे करण्यासाठी स्वतःला तयार करण्याची योजना आखा. त्या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करा ज्यामध्ये तुम्ही विशेष प्रतिभावान आहात आणि ज्यामध्ये तुम्हाला सर्वात जास्त आनंद मिळतो. हीच तुमच्या वैयक्तिक प्रतिभेला मुक्त करण्याची गुरुकिल्ली आहे. प्रकरण 13. तुमच्या प्रमुख मर्यादांना ओळखा. आपले सर्व विचार हातातील कामावर लक्ष केंद्रित करा. सूर्याची किरणे एका ठिकाणी केंद्रित केल्याशिवाय अग्नी प्रज्वलित करू शकत नाहीत. अलेक्झांडर ग्राहम बेल. आज तुम्ही जिथे आहात आणि ज्या प्रमुख ध्येय आणि उद्देशाला मिळवू इच्छिता त्यामध्ये एक मोठा अडथळा आहे जो पार केल्यानंतरच तुम्ही ते प्रमुख ध्येय गाठू शकाल. ती कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला मागे ओढत आहे? कोणती गोष्ट ध्येयापर्यंत पोहोचण्याची तुमची गती ठरवते? कोणती गोष्ट ठरवते की तुम्ही वर्तमानात आज जिथे आहात तिथून आपल्या ध्येयापर्यंत किती वेगाने पोहोचता? जे खरोखरच फरक पडू शकतात असे बेडूक गिळण्यापासून तुम्हाला कोण थांबवतं? तुम्ही आत्तापर्यंत आपले ध्येय का साध्य करू शकला नाहीत? हे ध्येय सर्वात महत्त्वाचे प्रश्न आहेत जे तुम्हाला उच्च स्तरावरील वैयक्तिक उत्पादकता आणि कार्यक्षमता मिळवण्यासाठी विचारू शकतात. जेव्हाही तुम्ही काही करता तेव्हा नेहमी कोणत्या ना कोणत्या मर्यादा आणणारा घटक असतो जो हे ठरवतो की तुम्ही किती लवकर आणि चांगल्या प्रकारे पूर्ण करता. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही तुमच्या समोरील कामाचे विश्लेषण करावे आणि त्याच्यामधील मर्यादा आणणाऱ्या तत्त्व आणि अडथळ्याला ओळखावे. मग तुम्ही तुमची सर्व ऊर्जा त्याच तत्त्व आणि अडथळ्यांना संपवण्यावर केंद्रित करायला हवी. मर्यादा आणणाऱ्या घटकांना ओळखा. जवळपास प्रत्येक कामात, मग ते छोटे असो वा मोठे, एकमेव घटकच ध्येय गाठणे आणि काम पूर्ण करण्यासाठी तुमची गती ठरवतो. ते कोणते घटक आहेत? आपली संपूर्ण मानसिक ऊर्जा त्या एका महत्त्वपूर्ण क्षेत्रावर केंद्रित करा. हा तुमचा वेळ आणि तुमची सर्वात लाभदायक उपयोग असेल. या अडथळा म्हणजे एखादी व्यक्ती असू शकतो जिची मदत किंवा निर्णयाची तुम्हाला गरज आहे. एखादे संसाधन असू शकते ज्याची तुम्हाला गरज आहे. संघटनेच्या एखाद्या भागातील कमकुवतपणा असू शकतो किंवा इतर काहीही असू शकतं. पण मर्यादा आणणारा घटक नक्कीच असतो. हा शोधणे नेहमीच तुमची जबाबदारी असते. उदाहरणादाखल कुठल्याही व्यवसायाचा उद्देश ग्राहक बनविणे आणि त्यांना कायम ठेवणे हा असतो. कंपनी पुरेशा प्रमाणात हे काम करून नफा मिळवते आणि प्रगती करते.
प्रत्येक व्यवसायात मर्यादा आणणारा एक घटक किंवा चोक पॉईंट असतो, जो हे ठरवतो की कंपनी किती लवकर आणि चांगल्या प्रकारे आपले ध्येय साध्य करू शकते. हा घटक विक्रीचा प्रयत्न असू शकतो, विक्रीची पातळी, विक्री कर्मचारी देखील असू शकतो. हा उत्पादन खर्च किंवा उत्पादन कार्यपद्धती देखील असू शकते. हा कॅश फ्लो किंवा खर्चाची पातळी असू शकते. कंपनीचे यश ग्राहक आणि वर्तमानातील बाजारपेठेद्वारे ठरवले जाऊ शकते. घटक बरेचसे असतात, परंतु इतर कोणत्याही घटकांपेक्षा त्यापैकी एक घटकावरून ते ठरवते की कंपनी प्रगती आणि नफ्याचे ध्येय किती लवकर गाठू शकते. तो घटक कोणता आहे? एखाद्या प्रक्रियेत मर्यादा असणाऱ्या घटकाला अचूकपणे ओळखणे आणि त्यावर पूर्ण एकाग्रतेने काम करणारे बरेच कमी वेळेत जास्त प्रगती होऊ शकते, जेवढी कुठल्या दुसऱ्या पद्धतीने होत नाही. मर्यादेवर 80-20चा नियम लागू करणे. 80-20चा नियम तुमच्या आयुष्य आणि कामकाजातील मर्यादावरही लागू होतो. याचा अर्थ हा आहे की तुमच्या 80% मर्यादा तुम्ही ध्येयापासून मागे ओढणाऱ्या घटक आंतरित आहेत. ते तुमच्यात आत आहेत. तुमचे स्वतःचे गुणधर्म, क्षमता, सवयी, शिस्त आणि कुशलता याच्यात, किंवा मग ते तुमच्या कंपनी किंवा संघटनेच्या आत आहेत. एखादे मर्यादा घालणारे फक्त 20% घटक तुमच्या किंवा तुमच्या कंपनीच्या बाहेर असतात. फक्त 20%च बाहेरील म्हणजे स्पर्धा, बाजार, सरकार किंवा इतर संघटनेच्या रूपात असतात. तुमचा प्रमुख अडथळा एखादी छोटी गोष्ट असू शकते जी स्पष्ट होत नाही. तुम्हाला कोणत्या गोष्टीने थांबवले आहे हे माहीत करून घेण्यासाठी बऱ्याचदा तर तुम्हाला कार्यपद्धतीतील प्रत्येक पायरीची यादी बनवावी लागते आणि प्रत्येक पायरी तपासून घ्यावी लागते. बऱ्याचदा ग्राहकाच्या एका नकारात्मक अनुभव किंवा नुकसान संपूर्ण विक्री प्रक्रियेची गती कमी करू शकतो. बऱ्याचदा एखाद्या विशेष घटकाचा अभाव एखाद्या उत्पन्नाची विक्री किंवा सेवेला विकसित करू देत नाही. आपल्या कंपनीवर प्रामाणिकपणे नजर टाका. आपले वरिष्ठ, सहकारी आणि कर्मचाऱ्यांकडे बारकाईने बघा की यापैकी कुठे मुख्य कमकुवतपणा आहे, ज्याने तुम्हाला किंवा कंपनीला मागे ओढून धरला आहे आणि जे तुमच्या प्रमुख ध्येयाकडे जाताना ब्रेक लावत आहेत. आपल्या आत डोकवा. यशस्वी लोक नेहमी अडथळ्याचे विश्लेषण त्या प्रश्नाने सुरू करतात, माझ्या आत असे काय आहे जे मला मागे ओढत आहे? ते आपल्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेतात आणि आपल्या समस्येचे कारण किंवा निराकरण दोन्हीसाठी आपल्या आत डोकून बघतात. तुमच्या स्वतःच्या आयुष्यात खडतर डोकवण्यासाठी तुमच्यामध्ये प्रामाणिकपणा असला पाहिजे. म्हणजे मर्यादा घालणारा घटक किंवा कौशल्य जो तुमच्या वैयक्तिक ध्येयप्राप्तीच्या गतीला खीळ घालत आहे याची जाण तुम्हाला येईल. विचारात राहा, माझ्या मनासारखे परिणाम साधण्याची गती कोणत्या गोष्टीने ठरते? अचूकतेसाठी प्रयत्न करा. अडथळ्याची व्याख्या केल्यानंतरच हे ठरवता येऊ शकते की यातून मार्ग काढण्यासाठी कोणत्या व्यूहरचनेचा वापर केला जावा. खऱ्या अडथळ्याला न ओळखणे आणि चुकीचा अडथळा शोधल्याने तुम्ही चुकीच्या दिशेने जाऊ शकता. त्यामुळे तुम्ही समस्या सोडवण्यातच चुकीचे ठराल. माझे ग्राहक असणारा एक प्रमुख महामंडळ कमी होणाऱ्या विक्रीच्या समस्येला तोंड देत होते. महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शेवटी हा निर्णय घेतला की विक्री कर्मचाऱ्यांची आणि विक्री व्यवस्थापकांची गुणवत्ता हा प्रमुख अडथळा आहे. त्यांना व्यवस्थापनाची पुनर्रचना करण्यात आणि विक्री कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रशिक्षण देण्यासाठी बराच पैसा खर्च केला. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की विक्री मंदावल्याचे कारण अकाउंटिंगची चूक आहे. ज्यांची चुकून प्रोडक्टची किंमत प्रतिस्पर्ध्याच्या तुलनेने खूप जास्त ठेवली. जेव्हा मंडळाने आपल्या किंमतीत सुधारणा केली तेव्हा त्यांची विक्री पुन्हा वाढली आणि ते परत नफा मिळवू लागले. प्रत्येक अडथळा आणि किंवा चोक पॉईंटला जर तुम्ही यशस्वीपणे ओळखता आणि अचूक साधता तेव्हा तुम्हाला अडथळ्यामागे अजून एक अडथळा आणणारा घटक किंवा चोक पॉईंट आढळतो. मग भलेही तुम्ही सकाळी वेळेवर ऑफिसला पोहोचण्याचा प्रयत्न करीत असाल किंवा यशस्वी करिअर करण्यामागे असाल, त्यात मर्यादा आणणारे घटक आणि अडथळे नेहमीच असतील, जे तुमच्या प्रगतीचा वेग ठरवतात. ही तुमची जबाबदारी आहे की तुम्ही ते शोधता किंवा लवकरात लवकर ते दूर करण्यासाठी आपली ऊर्जा केंद्रित करावी. जर तुम्ही दिवसाची सुरुवात एखादा मुख्य अडथळा दूर करण्याने केली तर तुम्ही ऊर्जापूर्ण किंवा सशक्त झाल्याचे जाणवेल. जेव्हा तुम्ही स्वतःला कामात झोकून देण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी प्रेरित व्हाल, कोणता ना कोणता अडथळा नेहमीच असतो. बऱ्याचदा एखादा अडथळा किंवा मर्यादा घालणाऱ्या
घटकाला दूर करणे हाच तो महत्त्वपूर्ण बेडूक असतो जो तुम्ही त्या क्षणी गिळू शकता. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. आजच तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वपूर्ण ध्येय ओळखा. ते कोणते आहे? ते कोणते ध्येय आहे जे मिळवल्याने तुमच्या आयुष्यावर सर्वात जास्त सकारात्मक परिणाम होईल? तुमच्या कारकिर्दीतील ती कोणती सिद्धी असेल जी मिळवल्याने तुमच्या व्यावसायिक जीवनावर सकारात्मक परिणाम होईल? 2. तो एक बाह्य किंवा आंतरिक अडथळा ओळखा जे ध्येय मिळवण्यासाठी गती ठरवतो. स्वतःला विचारा, मी आत्तापर्यंत तिथे का पोहोचू शकलो नाही? माझ्या आत असे काय होते की ज्याने मला मागे ओढून ठेवले? उत्तर काहीही असो, ताबडतोब कामाला लागा. काहीही करा, काहीही, पण आयुष्य फक्त सुरुवात करा.